आपण प्लास्टिक मुक्त वाळवंट आपण चांगली संकल्पना राबवत आहे, तर त्यासाठी काय नियोजन किंवा किती डस्टबिन आपण वाळवंट कशा पद्धतीचे नाही, आपण आता डस्टबिन नाही, मोठ्या कचरा कुंड्या आपल्याला ठेवायला लागतील आणि त्या आपण साधारण काही अंतर ठेवून, आता त्याचं आत्ताच आमची चर्चा झाली आणि सन्माननीय नगरपालिकेचे CEO आहेत, आमचे CEO आहेत, कलेक्टर आहेत, यांना आम्ही सांगितलं की आता या वाळवंटाचा एक 6-7 विभाग करून प्रत्येक विभागाच्या स्वच्छतेची जबाबदारी एका वेगळ्या टीमकडे देणं आणि त्या ठिकाणी मोठा डस्टबिन त्या ठिकाणी असणं, अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतोय. बघा, मी दौरे करून प्रशासनावर अधिकचा ताण देण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. 8 दिवसापूर्वी मी आलो, तो व्यवस्था चालू झाली का हे आज या ठिकाणी बघतोय आणि मी माझ्या अधिकारी बांधवांना सांगणार आहे की मी आलो म्हणजे सगळ्यांनी इथं यायची आवश्यकता नाही. आवश्यक असणाऱ्या अधिकाऱ्यांनीच इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. फक्त मी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की वारीच्या अनुषंगाने होणाऱ्या आढावा बैठका थांबल्या पाहिजेत. या ठिकाणी येणाऱ्या आणि आढावा घेणाऱ्या व्यवस्था आता थांबली पाहिजे आणि अधिकाऱ्यांना आता काम करू दिलं पाहिजे, लोकांना काम करून दिलं पाहिजे. त्यामुळं ही व्यवस्था मागच्या वर्षी आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यालयातनं तसा आदेश आलेला होता. याही वर्षात आम्ही उद्या चर्चा करतोय, तसा आदेश येईल. त्यामुळं अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना काम करू देणं हे आवश्यक आहे. येऊन आढावा बैठका घेणं आणि बाकी सगळ्या गोष्टी घेणं, आता त्याच्या पुढे आपण गेलेलो आहे. मुख्यमंत्री मोदयांच्या 2 बैठका झाल्या, पालकमंत्री मोदयांच्या बैठका झाल्या, आरोग्य मंत्र्यांच्या बैठका झाल्या. आता बैठकापेक्षा प्रत्यक्षात काम महत्वाचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.